अप्रतिम, जसे बाहेर गाड्यावर मिळतात तसे छान सुरेख भजी झालेले आहेत, एकदम परफेक्ट. त्याची तुम्ही शेप देखील पाहू शकता, किती सुंदर झालेला आहे. नमस्कार मंडळी, ऑथेंटिक अँड ट्रेंडी रेसिपी विथ तेजू या आपल्या रेसिपीच्या जगात मी तेजस्वी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत कांदा भजी. खेकडा भजी देखील ह्या भजींना म्हणतात आणि तुम्ही पाहू शकता कसले परफेक्ट झालेले आहेत आणि एकदम कमी इंग्रेडियंट्समध्ये बनवून तयार होतात. त्यात पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडायला लागला की सगळ्यांना भजी खायचं मन होतं आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपण भजी बनवायला घेतो तोपर्यंत पाऊस पण जातो. एवढे इंग्रेडियंट्स वगैरे गोळा करायचे, हे अगदी सोपं आहे. एक तर विदिन 2-3 इंग्रेडियंट्समध्ये हे भजी बनवून तयार होतात. तर सर्वात प्रथम मी इथं 3 मीडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने स्लाईसमध्ये चिरून घेतलेले आहेत. जास्त जाड पण चिरायचे नाहीत आणि जास्त पातळ देखील नाही. त्याची मीडियम साईजमध्ये आपण हे स्लाईस कांदे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेत आहे. आता तुमच्याकडे बेडगी मिरची पावडर नसेल तर साधी मिरची घालताना थोडीशी कमी घालायची आणि चवीनुसार मीठ थोडं जास्त वापरलं आहे, कारण की आपण भज्यामध्ये बेसन पीठ वापरणार आहोत. आता ही मिरची पावडर आणि मीठ छान कांद्याला 1 ते 2 मिनटं चोळून घ्यायचे आहे. सगळं मीठ आणि मिरची पावडर सगळीकडे कांद्याला लागलं पाहिजे. एवढ्या साहित्यामध्ये आपण आपले भजी बनवणार आहोत. आता हे असे लावून झालं सगळं मिरची आणि पावडर आणि मीठ की 5 ते 6 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे कांद्याला हलकंसं पाणी सुटेल आणि आपण जेव्हा बेसन पीठ वापरू तेव्हा आपल्याला जास्त पाणी वापरायला लागणार नाही. 5 ते 6 मिनटं मी असंच ठेवते. तोपर्यंत तेल गरम होण्यासाठी ठेवूयात. आता तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इकडे थोडंसं 2-3 चमचे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता, पण बेसन पीठ फक्त वापरलं ना तरी छान कुरकुरीत भजी तयार होतात. तांदळाचंच पीठ वापरावं असं काही नाही. आता बेसन पीठ मी 3 ते 4 चमचे या कांद्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि छान सर्वीकडे लावून घेत आहे. अशाच पद्धतीने लावायचं आहे. जास्त पाणी आपल्याला या भजीसाठी वापरायचं नाही आणि एकदम देखील बेसन सगळं यामध्ये घालायचं नाही. जेवढं कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्ये बेसन कांद्याला लागलं जाईल तेवढंच आपल्याला इथे वापरायचं. जास्तीचं असं बेसन पीठ इकडे वापरायचं नाही. आता मी पुन्हा थोडेसे बेसन पीठ यामध्ये घालून अशाच पद्धतीने लावणार आहे. आता इकडे थोडंसं कोरडं वाटते बेसन पीठ टाकल्यानंतर. जास्त कांद्याला पाणी सुटलेलं नाही आहे, तर अगदी थोडंसं मी 2 ते 3 चमचे हातावर पाणी घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये पुढे. आणि तशाच पद्धतीने थोडंसं पाणी घेऊन मी इथे कांद्यावरती मारून तेवढ्याच पाण्यामध्ये हे बेसन पीठ कांद्याला लावून घेणार आहे. जास्त असं पातळ वगैरे बॅटर आपल्याला बनवायचं नाही. खेकडा भजी बनवतोय आपण, त्यामुळे जेवढं कांद्याला शक्य असेल तेवढं कमी पाणी वापरून हे बॅटर आपण बनवणार आहोत. घट्टसरच बॅटर बनवायचं आहे. आता ही पूर्ण 1 वाटी बेसन मी असेच बॅचमध्ये ॲड करून सर्व कांद्याला लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता इकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालं की आपण हाय फ्लेमवरतीच भजी यामध्ये सोडून घेणार आहोत. त्या भज्याला आपल्याला शेप करायचा नाही. खेकडा भजी आहेत तर जसे आपण हातात घेऊ तसेच त्यामध्ये छान असे सोडायचे. जसा त्याचा शेप होईल तसा होऊन द्यायचा आहे. जास्त शेपमध्ये खेकडा भजी नसतात त्यासाठी. आता सर्व भजी आपण यामध्ये सोडून घेणार आहोत, जेवढ्या आपल्या कढईमध्ये बसतील तेवढ्या मापाचे. आता भजी सोडून झाले ना, हाय फ्लेमवरती आपण हे 2 ते 3 मिनटं तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असं त्याला क्रिस्पीपणा येईल. आणि जास्त असे शेप करून आपण गोल गोल भजी सोडले ना, ते दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही ना, आतून व्यवस्थित तळले देखील जात नाही. त्यामुळे हे खेकडा भजीचा शेप परफेक्ट आहे. म्हणजे कसं, खेकडा भजी देखील होतात आणि तळले देखील जातात. आणि बाहेर गाड्यांवरती खेकडा भजी अशाच पद्धतीचे मिळतात, अशाच आकाराचे मिळतात. आता 2 ते 3 मिनटं आपण हाय फ्लेमवरती हे भजी तळून घेऊ आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम केली ना, 3 ते 4 मिनटं पुन्हा एकदा हे भजी छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे आतून देखील छान असे तळले जातील. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भजी किती सुंदर असे तळले गेलेले आहेत. आकार व्यवस्थित आलेला आहे, कलर देखील सुंदर आलेला आहे. हवं असल्यास तुम्ही ना बॅटर बनवताना अगदी पाव चमचा हळद घातली ना तरी देखील चालेल, पण जेवढं मटेरियल वापरलं तेवढं सफिशियंट आहे आणि छान भजी तयार होतात. आता 3 ते 4 मिनटानंतर भजी तळून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊयात आणि मस्त कुरकुरीत असे भजी झालेले आहेत. ते छान नितळून घ्यायचं आणि नंतर एखाद्या टिश्यू पेपरवरती हे भजी
काढून घ्यायची आहे, म्हणजे एक्स्ट्राचं तेल देखील त्यातलं निघून जाईल. किंवा तुम्ही एखादी चाळ नसते त्यावरती हे भजी ठेवलेत तरी देखील चालेल. अशाच पद्धतीने मी पुढचे देखील भजी यामध्ये सोडून घेणार आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने 2 मिनटं हाय फ्लेमवरती आणि त्यानंतर 3 ते 4 मिनटं मीडियम फ्लेमवरती हे भजी तळून घेणार आहे. हे देखील भजी छान असे तळून झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊयात. परफेक्ट झालेले आहेत, मस्त दिसत आहेत. आणि पाऊस असला ना, एका हातात मस्त गरमागरम चहा आणि भजी म्हटलं ना स्वर्ग सुखच. मस्त एन्जॉय करत हे भजी आपण खाणार आहोत. आता छान असे भजी तळून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता भजी आहेत म्हटल्यानंतर मिरच्या तर पाहिजेत. मी तर 5-6 मिरच्यांना उभ्या चीर काढून घेतलेले आहेत आणि हे तेलामध्ये घालून तळून घेणार आहे, कारण की भजीसोबत मिरची खायला एकदम छान लागते त्यासाठी. आता हे मस्त मिरच्या तळून झाल्या ना, एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि थोडंसं मिठावरती भुरभुरायचं, म्हणजे जसं बाहेर गाडीवरती मिळतात ना तशा पद्धतीचे छान ह्या देखील मिरच्या तयार होतील. तयार झालेले भजी आपण मस्तपैकी सर्व करून घेऊयात. तुम्हाला जर या कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. ह्या पावसाळ्यात कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचबरोबर अशा छान छान रेसिपींसाठी ऑथेंटिक व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.